समोर आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की अंतर्गत ऑडिट जे आहे त्याचं जे पूर्ण नियंत्रण आहे या सगळ्या गोष्टींमध्ये त्रुटी राहिली म्हणून अशा प्रकारची घटना घडली? तुम्हाला काय वाटतं की या सगळ्याला जबाबदार कोण आहे? कोणीतरी जबाबदार असेल ना, जे मेन बघत होते हे सगळं, ते याला सगळ्या जबाबदार आहेत? राजीनामा दिला त्यांनी. विलासजी, हा मुद्दा म्हणजे हा चर्चा करणं म्हणजे हे सुद्धा दुःखप्रद वाटतंय. एवढा आजचा वाईट दिवस आहे असं मी म्हणेन. आणि आपण जाणत आहात, आपण जसे महाराष्ट्रात ज्येष्ठ पत्रकार आहात तसं उत्तर भारतामध्ये अभिषेक उपाध्याय म्हणून जे पत्रकार आहेत, वास्तविक त्यांनी सर्वात प्रथम याचं स्टिंग ऑपरेशन केलं. आणि मी अनेक नॅशनलला देखील, हिंदी चॅनलला देखील या विषयावर पाहत होतो. मुख्य असं आहे की चंपतरायजींवरती खूप मोठ्या प्रमाणावरती या संदर्भात ॲलिगेशन सुरू आहेत. चंपतराय ही एक अशी व्यक्ती आहे की जिने संपूर्ण 60 वर्ष या राम मंदिर, सुप्रीम कोर्ट असो, अन्य काही केसेस असो, संघ परिवारामधनं ज्या वेळेला विश्व हिंदू परिषदेचं काम पाहायला सुरुवात झाली, एकमेव विषय त्यांनी फक्त राम मंदिर म्हणजे राम मंदिरच पाहिलं, एवढं डिटेल कोणाला नव्हतं. ते अतिशय सत्पुरुष आहेत, परंतु त्यांच्या खालची जी यंत्रणा होती ती निश्चितच सडलेली होती. आणि तुम्ही जो विषय काढला की ऑडिटचा जो प्रश्न होता, यामध्ये अनेक प्रकारचे लुफॉल्स राहिले. आणि दुःख म्हणजे आता जो विषय त्या ठिकाणी निघाला, नृपेंद्र मिश्रा ही जी व्यक्ती मंदिर समितीचे जे अध्यक्ष राहिली आहेत, ती व्यक्ती अतिशय भयानक व्यक्ती आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला कारसेवेला, आम्ही देखील कारसेवक होतो, 90 साली ज्या वेळेला गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये अगणित म्हणजे संख्या तिथे 30-40 जरी दाखवली असेल तरी साधारणतः 450 ते 500च्या वर कारसेवक हे मारले गेलेले आहेत. आणि त्यांचा उत्तर प्रदेश ज्या वेळेला मुलायम सिंगचं सरकार होतं त्यावेळेला हेच नृपेंद्र मिश्रा हे त्या संपूर्ण उत्तर प्रदेशचे चीफ सेक्रेटरी होते. ही व्यक्ती प्रमोशन वरती नंतर केंद्रात आली. मुलायम सिंग ज्या वेळेला संरक्षण मंत्री झाले त्यावेळेला हे पीओ मध्ये एंट्री करते झाले. आणि त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही व्यक्ती झाली. आणि त्याच्यानंतर ही अपॉइंटमेंट त्यांनी मंदिर देवस्थान समिती, निर्माण समितीचे अध्यक्ष म्हणून केली. तर मला असं वाटतं की ही जी फ्रेम आहे ही फ्रेम चेक झाली पाहिजे. या फ्रेम मध्ये ही मंडळी घुसली कुठून? या मंडळीमध्ये घुसून नंतर जे काही आज ॲलिगेशन सुरू झाले सर्व प्रकारचे, ही एक म्हणजे मला डॉक्टर दुबे म्हणून माझे सुप्रीम कोर्टाचे मित्र आहेत, ऍडव्होकेट आहेत, त्यांनी मला काही गोष्टी या संदर्भात पाठवल्या. ते म्हणाले की ही जी चोरी झाली ही निश्चितच चोरांना, तुम्ही म्हणताय, मी याला थोडी सुधारणा करतो, देवाच्या रामाच्या मंदिरामध्ये कोणी आका नसतं, लक्षात घ्या, मशिदीमध्ये आका असतं, हा आपण एक सुधारणा करूया. पण मोठी मंडळी जी काही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या मंडळींच्या माध्यमातून काही डायरेक्शन्स ऑलरेडी खाली गेलेल्या होत्या. पण त्याचं जे एक्झिक्युशन करणारी खालची जी मंडळी होती ती मंडळी बदमाश निघाली. आणि त्याचे सगळे दोषारोप आज चंपतरायजींसारख्या देवतुल्य ऋषितुल्य व्यक्तींवरती हे जे शिंतोडे उडाले. आता मगाशी आनंद दवेंनी जो आनंद दवेंनी जो विषय मांडला, आनंदजी, हा विषय चंपतरायांनीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे दिला आणि मग एसआयटी स्थापन झाली. चंपतराय तर म्हणत होते की असं काही घडलेलं नाहीये. चंपतरायने कारवाई तर ज्यांनी समोर आणलं त्याच्यावरती केली ना कारवाई. नाही, आपली क्षमा मागून सांगतो. मी तुम्हाला सांगितलं, मी तिथे यात्रा घडवतोय, तिथली काही लोक माझ्याशी संपर्कात आहेत. SIT